विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव आराध्या प्रवीण आहे. मी अशा एका महान व्यक्तीबद्दल बोलणार आहे ज्याचा तुम्हाला आम्हाला नाही तर साऱ्या देशाला अभिमान आहे. दिला तर दणकाच, मोडला तर मनकाच, बोलली तर एकटाच, झुकली तर मुजराच, तोही फक्त आणि फक्त शिवछत्रपती शिवाजी महाराजांनाच. हर हर महादेव वावा सुटला, मुघलांच्या कपाळी घाम फुटला, मावळ्याच्या झळकल्या तर तलवारी, मुघल पळतील माघारी. शिवराजे तुम्ही अजून 10 वर्ष जगला असता तर मुघलांनी सुद्धा भगवा फडकवला असता. रुद्राचा अवतार तो वाघाचा नसाता, रुद्राचा अवतार तो वाघाचा नसाता. विचारात सह्याद्रीला आणि विचारात सागरी लहरींना माझा शिवबा कसा होता, माझा शिवबा कसा होता. वक्त बरोबर दुपारी 12:35 महाराजांनी गड सोबत घ्यावा कोण? येसाजे, कंकाजे, मुरारबाजी, नेताजी, जीवामाला, संभाजी कावजे. मग महाराज काय म्हणले? जाऊ सगळे, सोबत सगळे. पण अफजल खानाच्या भेटीच्या वेळी महाराजांनी सोबत कुणाला घेतला? जीवामाला, घेतला संभाजी कावजे. ना तानाजी, ना बाजी, ना येसाजी, ना कंकाजी. मग जीवामाला कसा? दानकट्टा फिरण्यात वाकबगार आहे तो. आणि मग तोच कसा? अफजल खानाबरोबर सय्यद बंड आहे तो. आणि मग त्याच्याशी तुझा लावा फक्त आणि फक्त जीवा, फक्त आणि फक्त जीवा. सोबत घेतला संभाजी कावजे, हत्तीसारखा पहारा वाकवणारा. अहो, कस्तुरखुज अफजल खान कसा आहे? आणि आखाड्यात पैलवान उतरवण्याचे तर झालेच, तर एकाच गटाचे हवेत ना. म्हणून श्रीरामकुमार महाराजांचे चारित्र्य व चरित्रामध्ये एक चाल परत नाही आणि एक माणूस पुन्हाही नाही. म्हणून महाराजांचे प्रत्येक चारित्र्य काढीत बघा, एक चाल परत नाही वापरली आणि एक माणूस पुन्हाही नाही वापरला. म्हणूनच महाराज अफजल खानाला भेटायला गेले, शाहिस्ता खानाला नाही तर तिथे छापाच टाकायला गेले. महाराजांनी अफजल खानाला ठार केला, पण मिर्जाशी मात्र तहच केला. म्हणून प्रत्येक प्रसंगात एक चाल आणि एक माणूस, तोही वेगळा बघा. जीवामाला तुम्हाला प्रतापगडावर दिसेल, तो पन्हाळावर नाही. पन्हाळावर तुम्हाला बाजीप्रभू दिसेल, तिथे तानाजी असणार. तानाजी तुम्हाला कोंढाण्यावर दिसेल, तिथे मुरारबाजी असणार. मुरारबाजी तुम्हाला पुरंदरवर दिसेल, तिथे येसाजी असणार. आणि येसाजी तुम्हाला कर्नाटकात दिसेल, तिथे नेताजी असणार. म्हणून नवा मार्ग हेच महाराजांच्या नियोजनाचं मोठं वैशिष्ट्य आहे. बरोबर 12:30 वाजता महाराजांनी गड सोडला. सोबत जीवामाला, संभाजी कावजे, अख्ख्या अड्ड अंगरक्षक. आणि बरोबर 2 वाजता महाराज खानाच्या छावणी बाहेर आले. आणि बरोबर 2 वाजता खानाला वर्दी मिळाली. शिवाजी महाराज येता दिसले तसा खान उठून उभा राहिला आणि समोर बघितलं. 5:30 बजने देख में तो बाप दादाजी आस्ते कदम नेताना दिसले. खानानं वकिलाला विचारलं, हे शिवाजी? खानानं मान डोलावली. खान 2 पावलं पुढे आला, बहुपे लावला. तसे महाराज खानाच्या मिठीत गेले. खान बाजीच्या पाठीवर पडला, दावाला जोर मारला, मिठी आवडली. आणि त्याच वेळी खानाच्या पठ्ठ्या महाराजांच्या मस्तकावर फडकला. त्याच वेळी महाराजांची वाघ नखी निघाली आणि श्री खानाच्या पोटात लगाम परत खान फडकला. आणि त्यावेळी श्री कृष्णाजी भास्कर झाला. त्याने महाराजांच्या मस्तकावर वार केला. महाराज बघता बघता बचावले केले आणि त्याच वेळी सय्यद बंड झाला. जेव्हा महालाचे दानपट्टा सळकला, त्याच वेळी सय्यद बंडाचा हात उडवला आणि इतिहास फुटफुटला. म्हणूनच म्हणतात, होता जीवा म्हणून वाचला शिवा. काही लोक चारित्र्यवान असतात, पण ते पराक्रमी असतील असे नाही. पण काही लोक पराक्रमी असतात, ते चारित्र्यवान असतील असे नाही. जो माणूस चारित्र्यवान आहे, तो पराकोटीचा पराक्रमी आहे, असे शिवाजी महाराजांशिवाय दुसरं कोणीही असू शकत नाही. हे मोठं वैशिष्ट्य आहे. म्हणूनच सांगते, महाराजांची तुलना कोणी सिद्धलाल बरोबर करणार, महाराजांची तुलना कोणी आयत सॅनल बरोबर करणार, महाराजांची तुलना कोणी हँगेरियर बरोबर करतात. पण महाराज हे सगळ्यांना फुलून नेहमी 10 बोटं वरच असतात. हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. म्हणूनच सांगावेसे वाटते, जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. आणि स्वतःच्या कुटुंबाला विसरून रयतेची मायेने काळजी घेणारा माझा शिवबा होता, माझा शिवबा होता. फक्त आणि फक्त 100 मावळ्यांना घेऊन महाराजांनी लाल महालावर छापा टाकण्याचे ठरवले. शाहिस्ता खान 12 टाकून बसला होता आणि शाहिस्ता खानाला कळताच महाराज लाल महालावर छापा टाकतात असे शाहिस्ता खानाला कळताच तो सुटला, पळत सुटला आणि कुठे? बायकांच्या घरात. त्याला माहित होतं छत्रपती शिवाजी महाराज हे बाई माणसाला
गमवावी लागली. त्याच वेळी शाहिस्तेखानाची बहीण त्याच्याजवळ आली आणि म्हणाली, भाईजान, भाईजान, मेरी बेटी गायब है भाईजान, कुछ कीजिए ना. तेवढ्यात शाहिस्तेखान तिला म्हणाला, जर तुझ्या मुलीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जर कोणी व्यक्तीने पळवलं असेल तर ते त्यांच्या पोटीच्या लेकीसारखी काळजी घेतील. म्हणूनच शेवटी जाता जाता एवढेच सांग. घोषणा